आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी तिरोडकर. आता काय झालंय अग? हो 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 हो, अशी कुठे चालली ही पंजाब मेल कचक खात? आली आली सुगी म्हणून चालली बेगी बेगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी, गोष्ट नाही सांगण्याजोगी. कुणी गालावर मारली टुचकी, मला लागली कुणाची उचकी. अहो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची, याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची उचकी. बाई मला त्याच्या डोळ्याची नजर फिरकी, मला लागली कुणाची उचकी. अहो मला लागली कुणाची उचकी. कुणाची ग कुणाची, कुणाची ग कुणाची, याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची. मला क्षणभर वाटलं तू माझ्या हसण्याची नक्कल करतेस का काय. खूप छान झालं गाणं. एकदा मृण्मयीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता सुरुवात उषाताईंपासूनच करायला पाहिजे या गाण्याची. तू खूप छान गायलीस आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की तू उचकी घेऊन गायलीस. हे रेकॉर्डिंगच्या वेळेला मी अण्णांना सांगितलं, म्हणजे मी शांतारामना सांगितलं की मला उचकी घेता येणार नाही, उचकी घेऊन पुढची लाईन पकडता येत नाहीये. तर ते बोलले की नाही नाही नाही, माझ्या हिरोईनचा तू आवाज आहेस तर तू उचकी पण तूच घेतली पाहिजेस. म्हटलं कोणाला तरी सांगा, कोरसमधल्या मुलींना सांगा, माझ्या ओळखीच्या होत्या सगळ्या. तर ते बोलले नाही तुलाच घ्यावी लागेल. आणि मला ते उचकी घेऊन ते गाणं तू एकदाच गायली, मला जवळजवळ 10 वेळा गावं लागलं. मला लागली कुणाची, कुणाची नाही, तिथं गावरान शब्द नाहीये, कुणाची, तेवढा शब्द लक्षात ठेव. ते जे आम्ही, मी आणि अवधूत पोट तिडकीने हृदय पिळवटून सांगतोय तुला की तू हसून गा, की गाणं असं होईल. तर तू आज हसलीस, त्या हसण्याकरता आणि त्या उचकीकरता मला स्टेजवर यायला पाहिजे असं वाटतं. अशी लावणी गायल्यावर का नाही आम्हाला बी स्टेजवर जावं असं वाटते. खरं कोल्हापुरात आमच्याकडे अशीच लावणी गायल्यानंतर जो स्टेजवर जातील की नाही त्याला उचलून बाहेर फेकतात. कसली गायली आहेस तू हा. अरे ते आणि म्हणजे हा म्हटलं ते बरोबर, पहिल्यांदा असं एक्सप्रेस वगैरे करून गेले तू आधी, आणि अशी मस्त तुझं प्रॅक्टिस बिक्टिस झाली होती, ऍक्टिंग बिक्टिंग पण असं ते भुवई वगैरे वर करण्याची वगैरे चालू होतं. आणि उचकी काय क्या बात आहे यार. म्हणजे आणि तू उचकी किती सुंदर सुरात घेत होतीस माहितीये तुला. आणि अशी ज्याची कोणाची, ज्याच्या कुणामुळे तुला अशी उचकी लागत असेल ना, जर का अशी उचकी लागणार असेल तर तू मुंबईत असताना त्याला गोव्यात, आणि तू गोव्यात असताना त्याला मुंबईत ठेवून घेऊ आम्ही. फॅन्टॅस्टिक मार्क्स आहेत. सलील दादांनी मी दिलाय, अवधूत दादांनी वरचा 6 दिलाय.